नमस्कार. मी आपल्या 6वीच्या भाग 4 मधला 18वा गणिताचा धडा कोणता आहे? त्रिमितीय आकार हा आपल्याला शिकवणार आहे. तर आकार कसे ओळखायचे त्रिमितीय हे मी तुम्हाला सांगितलंय, पण त्या त्रिमितीय आकारांमध्ये तुम्हाला पुढे त्या आपल्याकडे आपल्या गणित पेटीत आलेलं साहित्य आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला त्या आकाराचे पृष्ठ त्याच्यानंतर शिरोबिंदू आणि कळा ह्या मोजून मला सांगायचे आहे. उदाहरणार्थ जे आपल्या पाठ्यपुस्तकात सगळ्यात पहिलं दिलंय ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला आकार आपला इष्टिकाचितीचा. हा आकार कोणता आहे? इष्टिकाचिती. तर हा आकार आपल्याला दिला आहे पाठ्यपुस्तकात. तर मी तुम्हाला याच्या पृष्ठ मोजून दाखवते. पृष्ठ कोणता भाग असतो रे? हा जो भाग असतो ह्या भागाला काय म्हणतात? पृष्ठ. मग याचे पृष्ठ मोजताना हा एक, हा दुसरा, हे खालचा आणि वरचा 2 पृष्ठ झाले आणि बाजूंचे 4. 1 2 3 आणि 4 असे 4. टोटल किती पृष्ठ असतात इष्टिकाचितीमध्ये? किती पृष्ठ असतात? 6. त्याच्यानंतर आपण मोजूया शिरोबिंदू. आता किती शिरोबिंदू असतात बघा. हा बिंदू म्हणजे ही टोकाची बाजू. 1 2 3 4 5 6 7 8. किती शिरोबिंदू एकूण? 8 शिरोबिंदू. त्यानंतर कळा. कळा म्हणजे ह्या ज्या बाजूला जोडल्या जातात त्यांना काय म्हणलं जातं? कळा. तर मग ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती कळा असतात एकूण? 12 कळा इष्टिकाचितीला असतात. पुढचा आहे घन. त्यानंतर त्रिकोणचिती आणि वृत्तचिती. हे आपल्याकडे सर्व आकार आहेत. तर आता आणि आपल्याला स्वाध्याय काढा बरं का. ह्या पाठावरचा स्वाध्याय क्रमांक किती आहे? 41. तर 41 स्वाध्याय क्रमांकामध्ये कोणकोणते आकार दिलेत? वृत्तचिती, शंकू, पंचकोनी सूची, षटकोनी सूची, षटकोनी चिती, पंचकोनी चिती हे आपल्याला आकार दिलेत. आणि हे जे आकार आहेत यांचे तुम्हाला काय काढायचंय? पृष्ठ, शिरोबिंदू आणि कळा. तर एक एक आकार इथे एकेकाने यायचा, त्याचे मला पृष्ठ, त्यानंतर शिरोबिंदू आणि मग कळा मोजून दाखवायच्या. तर चल दर्शन, तू ये. तुझ्या हातात कोणता आकार आहे? वृत्तचिती. वृत्तचिती. आता मला सांग, वृत्तचितीला किती पृष्ठभाग आहेत? 1 2 3. 3 पृष्ठभाग. किती बिंदू आहेत? 0. शिरोबिंदू नसतो. त्यानंतर त्याला किती कळा आहेत? 1 2. करेक्ट. पुढे तन्वीर ये बरं पुढे. तुझ्या हातात कोणता आकार आहे? शंकू. बरं, शंकूला किती पृष्ठभाग असतात? 1. पृष्ठभाग 1 असतो का? पुन्हा एकदा चेक करून सांग मला. 2. आणि किती शिरोबिंदू असतात? 1. आणि कळा किती असतात? 1. करेक्ट. चल टाळ्या वाजवा तन्वीरसाठी. आता पुढे येतोय सनीराज. तुझ्या हातात कोणता आकार आहे? षटकोनी चिती. षटकोनी चित्तीला किती पृष्ठ असतात? 8. कोणते? दाखव बरं का. 1 2 3 4 5 6 7 8. बर, आता मला सांग, षटकोनी चित्तीला किती शिरोबिंदू असतात? 12. दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता मला सांग की षटकोनी चित्तीला किती कळा असतात? 18. दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. करेक्ट. टाळ्या वाजवा सनीराजसाठी. आता पुढे कोण येत आहे? चल आता सोनू सांग मला, तुझ्या हातात कोणता आकार आहे? घन. तर घनाला किती पृष्ठ असतात बरं का? 1 2
6 करेक्ट. किती शिरोबिंदू असतात घनाला? 1 2 3 4 5 6 7 8 करेक्ट. त्यानंतर घनाला किती कळा असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कळा असतात. बरोबर, एक अगदी बरोबर सांगितलंय सोनूने. टाळ्या वाजवा. आता पुढे कोण येत आहे? निहाल. निहाल, तुझ्या हातात कोणता आकार आहे? त्रिकोणी चिती. बर, मला सांग त्रिकोणी चितीला किती पृष्ठ असतात? 5 5. दाखव. 1 2 3 4 5 करेक्ट. आता त्रिकोणी चितीला किती शिरोबिंदू असतात सांग? 6 दाखव. 1 2 3 4 5 6 करेक्ट. त्रिकोणी चितीला किती कळा असतात? 1 2 3 9 9. करेक्ट. टाळ्या वाजवा निहालसाठी. तर आता पुढे सेजल. सेजल, तुझ्या हातात कोणता आकार आहे? पंचकोनी सूची. पंचकोनी सूची. तर मला सांग पंचकोनी सूचीला किती पृष्ठे असतात? सहा. 6 पृष्ठ असतात ना पंचकोनी सूचीला? करेक्ट. किती शिरोबिंदू असतात? 6. कोणते बरं? बरोबर. आता मला सांग की किती कळा असतात पंचकोनी सूचीला? 10. अगदी बरोबर मोजलंय सेजलने. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता आपल्या पुढे जयश्री येते. जयश्री, तुझ्या हातात कोणता आकार आहे? षटकोनी सूची. षटकोनी सूची. आणि षटकोनी सूचीला किती पृष्ठ असतात? 7 कोणकोणते दाखव बरं का? त्याला किती शिरोबिंदू असतात? 7 दाखव कोणकोणते? 1 2 3 4 5 6 7 करेक्ट. षटकोनी सूचीला किती कळा असतात? 12 दाखव कोणकोणत्या? 1 7 8 9 10 11 12 करेक्ट. टाळ्या वाजवा. चला आता आपल्याला चंचल दाखवते. कोणता आकार आहे चंचल तुझ्या हातात? पंचकोनी चिती. पंचकोनी चिती. आता मला सांग पंचकोनी चितीला किती पृष्ठे असतात? 7 दाखव कोणकोणते? करेक्ट. आता पंचकोनी सूचीला चितीना पंचकोनी चितीला किती शिरोबिंदू असतात? 10. करेक्ट. त्यानंतर मला सांग की पंचकोनी चितीला किती कळा असतात? 13 पुन्हा एकदा मोज. 14 कोणती सोडली? पुन्हा एकदा मोज. 14 वरची एक कळा सोडते तू. पुन्हा वरच्या 5 कळा आहे की नाही मोजून दाखव. वरच्या सगळ्यात वर. 15. करेक्ट. चला आता चंचलगडनं थोडी गडबड झाली. तिने कडा मोजताना गोंधळ होत होता. पण आता एक शिकले तुम्ही की तुम्हाला कोणता आकार दिला तर त्या आकाराचा
कशा पद्धतीने तुम्ही कळा, शिरोबिंदू आणि पृष्ठ मोजायचे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत.